भारताविरोधी दहशतवादाला पोषणारं पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच, भारताचा युनोमध्ये घणाघात. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया अखंड सुरू असताना द्विपक्षीय चर्चा अशक्य, भारताची भूमिका. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानबरोबर संबंध तोडावेत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मागणी. जम्मू काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत दहशतवादी ठार, घुसखोरीचे 2 प्रयत्न लष्करानं उधळले. दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत बलुचिस्तानच्या नेत्याची जिनिव्हामध्ये निदर्शनं. देशविकासात पायाभूत सुविधांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्यानंच महामार्ग, बंदरं आणि रेल्वे मार्ग विकासासाठी आर्थिक गुंतवणूक वाढवणार केंद्रीय वित्तमंत्री. कानपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची घसरगुंडी सुरू. आणि राज्यात बहुतांश भागात रात्रभरात जोरदार पाऊस. येत्या 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. नमस्कार, आता बातम्या विस्तारानं पाहूयात. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच आहे असं सांगत भारतानं आज संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानवर जोरदार टीका केली. दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचं दीर्घकालीन धोरण राबवत पाकिस्तान युद्धखोर गुन्हे करत असल्याचं भारतानं सांगितलं. संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी सदस्य एन गंभीर यांनी पाकिस्तानच्या कारवायांचा दाखला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना दिला. दहशतवाद म्हणजे मानवाधिकारांचं सर्वात गंभीर उल्लंघन असल्याचं त्यांनी सांगितलं. मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय मदतीपैकी बहुतेक निधीचा वापर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, अर्थसहाय्य करण्यासाठी आणि या गटांना पाठबळ देण्यासाठी करणारं पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असल्याचं गंभीर यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या भाषणाचा भारतानं समाचार घेतलाय. शरीफ यांचं भाषण सत्याचा विपर्यास करणारं आणि निरर्थक असल्याचं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणारा दहशतवादी बुरहान वाणीचं गुणगान करून पाकिस्ताननं स्वतःच आपण दहशतवादाचे पुरस्कर्ते असल्याची कबुली दिली आहे, असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री MJ अकबर यांनी सांगितलं. पाकिस्ताननं भारताशी चर्चा करावी, मात्र ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न करू नयेत असं त्यांनी स्पष्ट केलं. दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही असं सांगत अकबर यांनी नवाज शरीफ यांचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला. बुरहान वाणी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर होता. ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. अशा संघटनेच्या स्वयंघोषित दहशतवाद्याचं उदात्तीकरण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एका देशाच्या नेत्यानं करणं धक्कादायक आहे असं अकबर म्हणाले. पाकिस्तानातले नागरिकच आता पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करू लागले आहेत. जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयासमोर पाकिस्तानच्या महिला अधिकार संघटनांनी जोरदार निदर्शनं केली. पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान आणि गिलगिट या भागात होणाऱ्या अत्याचारांकडे या निदर्शनकर्त्यांनी लक्ष वेधलं. महिलांवर होणारे ॲसिड हल्ले, लैंगिक शोषण आणि बलुची नागरिकांचा संहार थांबवा अशी मागणी करणारे फलक घेऊन महिला या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. या प्रश्नांवरही पाकिस्तानवर दबाव वाढलाय. बलुचिस्तानमधल्या दडपशाही विरोधात बलुची नेत्यांकडूनही निदर्शनं होत आहेत. न्यूयॉर्कमध्ये बलुची निर्वासितांनी निदर्शनं केली आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे आणि त्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निदर्शनं करणाऱ्यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसमवेत बैठक घेऊन जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा घेतला. उरीतल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार काम करत असून या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं निवेदन प्रत्यक्ष कृतीत उतरवलं जाईल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. उरी हल्ल्यासंदर्भात परराष्ट्र सचिव S जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना बोलावून उरी हल्ल्यामुळे पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ सक्रिय असल्याचं अधोरेखित झाल्याचं सांगितलं. दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून मिळालेल्या GPS माहितीवरून या दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरून कधी आणि कुठे घुसखोरी केली हे स्पष्ट होतंय. तसंच हल्ल्याच्या ठिकाणी हाती लागलेले पाकिस्तानी बनावटीचे हातबॉम्ब
उरी दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानच्या भूमिकेबाबतचे पुरावे आहेत असंही जयशंकर यांनी सांगितलं. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हिंदुस्तान को अब ऐसा कोई कदम उठाना पड़ेगा कि पाकिस्तान का ये जो मुंह है बार बार यूएन में खोलता है, ये हमेशा के लिए बंद करना पड़ेगा. अब ये कैसा बंद करेंगे आप? सिर्फ बातों से नहीं बंद होगा ना, एक्शन से बंद होगा. आप करना चाहिए. आप पाकिस्तान को आइसोलेटेड करना चाहते हो, लेकिन आप शुरुआत करो. हिंदुस्तान की सरकार ने शुरुआत करनी चाहिए. पाकिस्तान के साथ सभी रिश्ते हमने तोड़ दिए हैं. ना ट्रेड रहेगा, ना कल्चरल रहेगा, ना और कोई रहेगा. उत्तर काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यात आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलात सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. आरगाम या गावात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वेढा घालत शोध मोहीम हाती घेतल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. ही शोध मोहीम सुरू असताना या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं. शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत ही चकमक सुरूच होती. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे घुसखोरीचे 2 प्रयत्न लष्करानं उधळून लावले आहेत. दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये आज संचारबंदी लागू करण्यात आली. श्रीनगर शहरातल्या 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही संचारबंदी जारी आहे. काश्मीरमधलं जनजीवन आज 76व्या दिवशी विस्कळीत आहे. देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 6 ते 7 दशकं उलटून गेल्यानंतरही ऊर्जा टंचाई आणि कोळशाची कमतरता होती. मात्र सध्या पहिल्यांदाच कोळशाचं अतिरिक्त उत्पादन झालं असून पुढल्या 3 ते 4 महिन्यात राज्यांकडून होणारी कोळशाची आयात थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. 2 वर्षांपूर्वी ऊर्जा टंचाईचं चित्र आणि 2 वर्षांनंतर अतिरिक्त कोळशाच्या उत्पादनाच्या वितरणाची चिंता असा विरोधाभास दिसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. राज्यात कोल इंडिया कंपनीकडून कोळशाचं अतिरिक्त उत्पादन झालं आहे. या पार्श्वभूमीवर या उत्पादनाच्या विक्रीसाठी सरकार आखत असलेल्या योजनांची त्यांनी माहिती दिली. सध्या देशात एकाही ऊर्जा प्रकल्पामध्ये कोळशाची कमतरता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पायाभूत सुविधा देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच महामार्ग, बंदरं आणि रेल्वे मार्गाच्या विकासासाठी मोठी आर्थिक उलाढाल करण्यात येणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधांना अर्थसहाय्य आणि वाव या विषयावर ब्रिक्स समूहाच्या चर्चासत्रात बोलत होते. भारताला झटपट विकास करायचा असेल तर सार्वजनिक आणि खासगी या दोन्ही क्षेत्रात गुंतवणूक झाली पाहिजे असं ते म्हणाले. केंद्रीय वित्त मंत्रालयानं नवी दिल्लीतल्या भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्यानं या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. पुढल्या महिन्यात गोव्यामध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना आज दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाच्या मालमत्तेचं नुकसान करण्यासाठी जमावाला कथित चिथावणी दिल्याबद्दल अटक करण्यात आली. एम्सच्या सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. 11 सप्टेंबर रोजी भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. एम्सचे मुख्य सुरक्षा अधिकारी RS रावत यांनी भारती यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या रुग्णालयांच्या शेजारी असलेल्या वस्तीतल्या लोकांना रुग्णालयाच्या मालकीच्या जागेतून ये-जा करण्यासाठी भिंत तोडण्याची चिथावणी भारती यांनी दिल्याचा आरोप रावत यांनी केला होता. राज्याच्या विकासासंदर्भात अमेरिकेत विविध कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा केली आहे. गुगलचे प्रतिनिधी विनय गोयल यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या वेळी मुंबईला वायफाय सिटी बनवण्यासाठी गुगलनं पाठबळ देण्याची तयारी दर्शवली. AIRBNBचे प्रतिनिधी क्रिस लेहान आणि माईक ऑरिजिल यांनी सांगितलं. सबजे टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सबीर भाटिया, ॲप्को वर्ल्डवाईडचे अध्यक्ष इव्हान क्रॉस यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यात डिजिटल परिवर्तन आणि स्मार्ट सिटी घडवण्यासाठी राज्य सरकार आणि ओरॅकल कंपनीमध्ये करार झाला.
मुख्यमंत्री आणि ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्स यांच्यात या संदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक हे देवनागरी लिपीत असावेत यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिलं. गडकरी यांनी या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन तसे आदेश काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती रावते यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारकडून या संदर्भात आदेश प्राप्त झाल्यानंतर राज्याबाहेर न जाणाऱ्या महाराष्ट्रातील वाहनांचे क्रमांक मराठी भाषेत असावेत असे आदेश काढण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावं आदी मागण्यांसाठी आज अमरावती इथं मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. अमरावती शहरात नेहरू मैदानातून निघालेल्या या मोर्चाची सुरुवात जिजाऊ वंदना करून आणि उरी हल्ल्यातल्या शहीद जवानांना आदरांजली अर्पण करून झाली. या मोर्चामध्ये मराठा समाजातले विविध स्तरातले स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मोर्चाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अमरावतीमधील शाळा महाविद्यालय आणि व्यावसायिक आस्थापना स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आली. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि संपन्न असलेल्यांनी न्याय आणि धोरण ठरवलं तर ते सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेलच असं नाही. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व स्तरातल्या लोकांचा विचार झाला पाहिजे असं मत ज्येष्ठ भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केलं. लोकशाहीच्या समर्थनार्थ पुण्यात काल संध्याकाळी लोकशाही संघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. सक्षम अर्थव्यवस्थेसाठी फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणे देशातही अर्थक्रांती होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई वैद्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सेवादल, विद्रोही साहित्य चळवळ तसंच लोकायत कम्युनिस्ट पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सध्याचे प्रश्न जातीजातीमध्ये निर्माण झालेली तेढ, मोर्चे, दाभोलकर, कलबुर्गी आणि पानसरे प्रकरण यासारख्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही यात्रा असून पुण्यातून सातारा कोल्हापूर मार्गे येत्या 24 तारखेला ती बेळगाव धारवाडला पोहोचणार आहे. उरी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात काल विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी दसरा चौकात तर शिवाजी मुस्लिम ब्रिगेडनं शिवाजी चौकात निषेध आंदोलन केलं. पाकिस्तानचा झेंडा आणि नवाज शरीफ यांची प्रतिमा जाळून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. दहशतवादी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. इचलकरंजी इथं युवक काँग्रेसनं निषेध आंदोलन केलं. या सगळ्या आंदोलनांमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व समाजातले नागरिक सहभागी झाले होते. जनलोकपाल आणि पाणलोट क्षेत्रातल्या कामांमुळे जगभरात पोहोचलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आता राळेगणसिद्धीत शेती करण्यात रमले आहेत. पाहूयात त्यांचा वृत्तांत. अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी गावात संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या जमिनीवर अण्णा हजारे सुमारे 2.5 एकरावर शेतीचं उत्पादन घेत आहेत. या 2.5 एकरात शेवगा पिकाची लागवड केली असून त्यात मिरचीचं आंतरपीक घेतलं आहे. पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याला प्लास्टिकचं आच्छादन देखील घातलं आहे. या पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी दिलं जात आहे. शेण, गोमूत्र, काळा गूळ, दही आणि इतर पदार्थांपासून बनवलेल्या जीवामृत खताचा यासाठी वापर करण्यात आला आहे. शेतकऱ्याने हे पाहावं, आपल्या शेतावर असे प्रयोग करावे. आता जसा मिरचीचा प्लॉट आहे, शेवग्याचा प्लॉट आहे, तसा एक प्लॉट तुरीचा केलेला आहे. आता दुसरा प्लॉट आता आम्ही करतो टोमॅटोचा. आणखी एक प्लॉट आम्ही करतोय शिमला मिरची. आणखी एक प्लॉट आहे दोडका, कारली, घोसाळी, वेलीच्या भाज्या. असे वेगवेगळे प्लॉट फक्त नैसर्गिक शेती, केमिकल नाही, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी करतोय. चांगलं उत्पादन झालं तर नफाही उत्तम मिळेल असा विश्वास शेतीचं काम पाहणाऱ्या संदीप पाठारे यांनी व्यक्त केला आहे. हे सगळं जे काही तुम्हाला इथं हिरवं काही दिसतंय सगळं हे फक्त 2 महिने आणि 18 दिवसांचं सगळं डेव्हलपमेंट आहे. आणि यासाठी टोटल खर्च आतापर्यंत 1,70,000 रुपये खर्च हा ड्रीप, खतं आणि प्लांटेशन याचा आपल्याला आलेला आहे. सरासरी एक 10-15 लाखापर्यंत आपल्याला एक 1.5 लाख म्हणजे 2.25 लाखाच्या खर्चामध्ये एक 15 लाख रुपये तरी व्हायला पाहिजे शेवगा आणि मिरची सगळ्याची.
विशेष आर्थिक प्राप्ती होत नसल्यामुळे आणि त्यासोबत येणाऱ्या आपत्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये वैफल्य निर्माण होतं. अशा शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प प्रेरणादायी ठरेल असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांनी आज तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जमियत उलमा ए हिंद यासह इतर मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी, मशिदींचे ट्रस्टी आणि मौलवी यांच्यासह मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाला होता. दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. धर्माच्या नावाखाली भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बिमोड मागणी करणारं निवेदन यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आलं. शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तळागाळातल्या बहुजन समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 129वी जयंती. महात्मा ज्योतिबा फुलेंचा आदर्श ठेवून कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रासाठी केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यांना अभिवादन. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज इथं 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी बालवयातच प्रेरित झालेल्या भाऊरावांनी तळागाळातल्या उपेक्षितांच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी शाहू महाराजांच्याच प्रेरणेनं सातारा जिल्ह्यातील काले या खेड्यात 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांना महात्मा फुलेंचा विद्येचा आणि संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा मंत्र यांची सांगड घालणारा, बुद्धिमान आणि श्रमाचं मोल जाणणारा विद्यार्थी घडवायचा होता आणि त्यांनी तसे ते विद्यार्थी घडवले. प्राचार्य शिवाजीराव भोसले, शंकरराव खरात, बॅरिस्टर पी पाटील, दत्ताजीराव साळुंखे ही त्याची काही उदाहरणं. भाऊरावांनी विद्यार्थ्यांसाठी उभारलेलं वसतिगृह सुद्धा सामाजिक परिवर्तनाची एक प्रयोगशाळाच होती. भाऊराव रानोमाळ भटकून स्वतः त्रास झेलत विद्यार्थ्यांना या वसतिगृहात दाखल करायचे. स्वाध्याय, स्वावलंबन आणि स्वाभिमान या त्रिसूत्रीचा मूलमंत्र देत भाऊराव म्हणजे अण्णांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा मोठा व्यापक प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या कामाची दखल घेऊन भारत सरकारनं त्यांना 1959 साली पद्मभूषण तर पुणे विद्यापीठानं डिलीट ही डॉक्टरेट देऊन सन्मानित केलं. अण्णांचा हा वारसा आजही जोमानं पुढे नेणं गरजेचं आहे. त्यांचा कमवा आणि शिका हा मूलमंत्र सदैव जागृत ठेवण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला तर अण्णांच्या कर्तृत्वाला ती खरी आदरांजली ठरेल यात शंका नाही. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज पंढरपूर शहरात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि यशवंत महाविद्यालयाच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येनं विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. अझरबैजान इथं सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 23 पदकं जिंकली आहेत. स्पर्धेच्या काल 4थ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी 5 पदकं जिंकली. काल पुरुष आणि महिला संघांनी 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरुवात झाली. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर सलामीवीर के.एल. राहुल 32 धावांवर बाद झाल्यानं भारताला भक्कम सलामी मिळाली नाही. राहुलनंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजारानं संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. त्यानं सलामीवीर मुरली विजयसोबत दुसऱ्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी केली. पुजाराची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू असताना मध्यमगती गोलंदाज स्टॅन्टनच्या गोलंदाजीवर तो 62 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला भारतीय कर्णधार विराट कोहली केवळ 9 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मुरली विजय देखील 65 धावांवर बाद झाल्यामुळे भारतीय संघ दबावाखाली आला.
चहापानापर्यंत भारतीय संघाच्या 5 बाद 209 धावा झाल्या होत्या. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. राज्याच्या काही भागाला काल रात्रभर आणि आज सकाळी पावसानं झोडपून काढलं. मुंबई आणि उपनगरात आज पहाटे पावसानं जोर धरला होता आणि तुफान वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र पावसाचा जोर आता ओसरला आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात मुंबई शहरात 84.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर पश्चिम उपनगरात 95.89 आणि पूर्व उपनगरात 76.27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वसईमध्ये नवघरच्या मिठागरांजवळ अनेक वर्षांपासून राहणारे 400 जण मुसळधार पावसामुळे अडकून पडले आहेत. मिठागराजवळ सखल भागामध्ये साठलेलं पाणी धोकादायक पातळीपर्यंत वाढल्यानं त्यांच्या मदतीसाठी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं. सकाळी पाऊस ओसरल्यावर त्यांना विविध प्रकारची मदत पुरवण्यात आली. रायगडमध्ये रोहा अलिबाग रस्ता पावसामुळे बंद झाला असून भातसई, झोलांबे, कोपरा इथं छोटा पूल वाहून गेलाय. मुसळधार पावसामुळे पेण शहरात पूरस्थिती निर्माण झाली. भोगावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागोठाण्यात अंबा नदीचं पाणी बाजारपेठेत आणि घरांमध्ये शिरलं. ठाणे आणि पालघरमध्येही पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मात्र तिथं आता पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. धुळे जिल्ह्यातल्या नंदाळे बुद्रुक भागात मध्यरात्री अतिवृष्टी झाली. यामुळे वीज कोसळून 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. मराठवाड्यातल्या उस्मानाबादसह परभणी आणि नांदेडमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. उस्मानाबादमध्ये तेरणा नदी मागील 3 वर्षात पहिल्यांदाच भरली आहे. 3-4 दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे भंडारदरा धरण दुसऱ्यांदा भरलंय. येत्या 4 दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून ही माहिती दिली. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताविरोधी दहशतवादाला पोषणारं पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच, भारताचा युनोमध्ये घणाघात. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया अखंड सुरू असताना द्विपक्षीय चर्चा अशक्य, भारताची भूमिका. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानबरोबर संबंध तोडावेत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मागणी. जम्मू काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत दहशतवादी ठार, घुसखोरीचे 2 प्रयत्न लष्करानं उधळले. दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत बलुचिस्तानच्या नेत्याची जिनिव्हामध्ये निदर्शनं. देशविकासात पायाभूत सुविधांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्यानंच महामार्ग, बंदरं आणि रेल्वे मार्ग विकासासाठी आर्थिक गुंतवणूक वाढवणार केंद्रीय वित्तमंत्री. कानपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची घसरगुंडी सुरू. आणि राज्यात बहुतांश भागात रात्रभरात जोरदार पाऊस. येत्या 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.